आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत, ते कर्जत जामखेड दौऱ्यावरती आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। भरती प्रक्रियेवरून आपण तलाठी भरती प्रक्रियेवरून आपण एक आरोप केला होता, गैरव्यवहार झाल्याचं बोललो होतं, तर काय सांगाल? आमच्या सगळ्यांचं मत आहे की 1500 कोटीच्या आसपासचा भ्रष्टाचार या सरकारमध्ये झालेला आहे। अनेक वेळा आम्ही सांगत होतो की जी काय भरती प्रक्रिया तलाठी असू दे इतरही विभागामध्ये जी चालू आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे। पण आम्ही जेव्हा केव्हा प्रश्न मांडायचो तेव्हा काहीतरी फालतू उत्तर आम्हाला मिळत होतं। एकदा तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तर असं दिलं की एक बातमी त्यांनी दाखवली आणि त्यांनी सांगितलं की या बातमीदारावरच आम्ही हक्कभंग आणतो। आता बातमीदाराने बातमी कशावर केली होती तर FIR वर केली होती। FIR कुणी केला होता? त्यांच्याच विभागाने केला होता, पोलिसांनी। आणि त्याच्यावर तुम्ही बोलत असताना एकदम असं निवांत नॉन सिरियस उत्तर देता हे कितपत योग्य आहे? सिरियस कुठं ना कुठं तरी या युवांबद्दल झालं पाहिजे। गरीबाची पोरं आहेत तिथं 10-10 वर्ष हे प्रयत्न करतात आणि त्याच्यात जर तुम्ही 25-25 लाख रुपये घेऊन तिथं जर एखादं पद देत असाल हे कितपत योग्य आहे? आता नॉर्मलायझेशन मेथडमध्ये 200 मार्कचा पेपर आहे आणि काही लोकांना मुलांना 212 मार्क मिळालेले आहेत। म्हणजे 48 लोकसभेची सीट आहे आणि तुम्हाला 60 खासदार निवडून आले असं तुम्हाला बोलायचं आहे का? तर हे जे काय चाललेत आणि काही TCSचे अधिकारी आहेत त्यांचे भाऊ 2-2 भाऊ पास झालेले आहेत आणि ज्या मुलाली पेपर फोडला असं FIR आहे त्याचंही नाव तलाठी म्हणून आता फायनल झालेलं आहे। तर हे का चाललंय? मुलांचं मध्ये 25-30 लाख रुपये हे घेतले गेले तर कशाला या गरिबाच्या बाबतीत भ्रष्टाचार आपल्याला करायचा आहे? आणि त्याच्याचबरोबर जेव्हा 25 लाख रुपये देऊन एखादा अधिकारी बनतो एकतर गरिबाच्या पोरावर अन्याय होतोच, पालकावर अन्याय होतो आणि त्याच्याचबरोबर 25-30 लाख रुपये देऊन तलाठी जर कोणी झालं तर थोडी तो शेतकऱ्याचा गरिबाचा ऐकणार, तो म्हणजे आधी मला वसूल करू दे मग गरिबाचा आम्ही बघू। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत। एक तर 1000 रुपये तुम्ही परत द्या आणि 2 हे जे काही कारवाई हे जे काही भ्रष्टाचार झालेलं आहे हे काही पुरावे आता पुढे येत आहेत त्याच्यावर तुम्हाला काही ना काहीतरी ठोक असं उत्तर लवकरात लवकर द्यावं लागेल। पण महसूल मंत्री म्हणताय कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही, जे आमच्यावर आरोप करताय, जे आमच्या सरकारची प्रतिमा मलिन करतायत त्यांच्यावरच गुन्हे दाखल करणार। नाही बघा, मुलांना तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे। कारवाई करायची असेल तर आमच्यावर तुम्ही करा। अजून आमच्या कुठल्या कारवाई राहिलेल्या आहेत? आता मोठ्या मोठ्या कारवाई आता आमच्यावर चालू आहेत का? आम्ही युवांचे प्रश्न मांडतो, आम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडतो, शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे महिलांचे मुद्दे मांडतो, म्हणून आमच्यावर कारवाई वेगवेगळ्या पद्धतीने झाल्यात। युवा संघर्ष यात्रा काढली, 800 किलोमीटर चाललो, मुद्दे मांडले आणि काही दिवसातच आमच्यावर कारवाई होत असेल तर आता आम्ही कुठल्याही कारवाईला घाबरत नाही। आमचं मत एवढंच आहे की या मुलांना न्याय मिळाला पाहिजे आणि तुम्ही कुठलीही कारवाई केली तरी आम्ही फेस करायला तयार आहोत। पण मुलं जे म्हणत आहेत, मुलांकडे जे पुरावे आहेत त्या खोलात तर तुम्हाला जावं लागेल आणि फक्त अभ्यास समिती करून चालणार नाही, आपल्याला ज्युडिशियल एन्क्वायरी या बाबतीत करावी लागेल। आता शिक्षक भरती देखील निघालेली आहे, त्या संदर्भात काय सांगाल? शिक्षक भरतीमध्ये तर चेष्टा केली या सरकारने। 65,000 पदं शिक्षकांची रिक्त आहेत, त्याच्याचबरोबर 55,000 पदाची भरती ते लगेच करू शकतात, तरी 7-8 हजाराची भरती तिथं काढलेली आहे। मग बाकी मुलांनी काय करायचं? एवढे वर्ष ते थांबले होते आणि तुम्ही म्हणत होता आम्ही खूप मोठी भरती काढू। मग तुम्हाला काय बॅकडोअरकडनं काय कॉन्ट्रॅक्टवर तुमच्या आमदारांना कामं द्यायची आहेत का? मग त्याच्यावर तुम्हाला शिक्षक घ्यायचे आहेत का? मग अशा पद्धतीचे प्रश्न तिथं निर्माण होत आहेत। म्हणजे आणि दुसरा एक अर्थ असा दिसतोय गरिबाची पोरं ही शिकलीच नाही पाहिजे असं कदाचित भाजपच्या या सरकारला वाटत असावं, म्हणून अशा पद्धतीने चुकीचा कारभार ते शिक्षक भरतीच्या बाबतीत आणि शिक्षणाच्या बाबतीत करत आहेत। तुमचे विरोधक म्हणताय आता गडी पळून जाईल, आता गडी पळून जाईल म्हणजे त्यांना घाबरून पळून जाईल असं ते म्हणतात। त्यांना मला एकच सांगायचं आहे की जेव्हा ईडीची कारवाई मला सकाळी झाली, संध्याकाळी मी भारताच्या बाहेर होतो, संध्याकाळी मी परत भारतात आलो आणि कारवाईला मी घाबरलो नाही, तर ह्यांना काय मी घाबरतोय? आणि त्याच्याचबरोबर माझं घर हे कर्जतला आहे आणि एक फॅक्टरी शेतकऱ्यासाठी आपण जी घेतली ती जामखेडला आहे, त्यामुळे अवजारं इथंच आहेत, लढाई आपल्या दोघांमध्येच आहे। होऊन जाऊ द्या 2024ला, मग बघू काय होतं। मग येत्या काळात अशा ज्या कारवाई सुरू झाल्या तर तुमचं काय भूमिका असेल? सरकारला काय सांगा? तुम्हाला जे काय कारवाई करायचं ते करत राहा, आम्ही कुठेही चूक केलेली नाही। आम्ही लोकांच्या बाजूने लोकांचे प्रश्न हे प्रामाणिकपणे मांडत राहू, लढत राहू। शेवटी आम्ही मराठी माणसं आहोत, मराठी माणसं कोणालाही घाबरत नाहीत, कुठल्याही कारवाईला घाबरत नाहीत आणि खास करून दिल्लीसमोर कधीही झुकत नाही। तर नक्कीच मी कुठल्याही कारवाईला घाबरणार नाही असं ठामपणे जे आहे ते आमदार रोहित पवारांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा विक्रम बनकर सर, कोणाला जायचं 29 मराठी, कर्जत, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.